What is the area of the shaded region in the figure? आता ही फिगर आहे बघा. या फिगर मध्ये आपल्याला शेडेड रिजनचा एरिया शोधायचा. शेडेड रिजन म्हणजे काय? छायांकित भाग. शेडेड रिजन म्हणजे ह्या ज्या लाईन दिसताय, या लाईन जेथे जेथे आहे त्या पार्टचा तुम्हाला एरिया शोधायचा आहे. ओके, आता ऐका. या फिगरची लेंथ, आता ही फिगर कोणती मला सांगा? लेंथ आणि ब्रीथ असलेली फिगर आहे. जर या फिगरची लेंथ आहे 12 सेंटीमीटर, या फिगरची ब्रीथ आहे 12 सेंटीमीटर, तुम्ही म्हणाल कस काय? 12 दिसतंय इकडे तुम्हाला? यस, 12 सेंटीमीटर ही आहे ब्रीथ, आणि खाली जी दिली ती आहे लेंथ. लेंथ आणि ब्रीथ जर सेम असेल तर तो असतो स्क्वेअर. या स्क्वेअर मध्ये काय केलंय? शेडेड रिजन केलेला आहे, छायांकित भाग केलाय. या शेडेड रिजन मध्ये काही पार्ट काय केला माहिती त्यांनी? सगळ्या बाजू सेम आहे त्याच्या 12 सेंटीमीटर. तो वर आहे 7 सेंटीमीटर आणि बाजूला शेडेड आहे 2 सेंटीमीटर. मग मधला जो पार्ट आहे, ज्याला मी ब्ल्यू पेनाने एरो दाखवतो, त्याची लेंथ किती असणार मला सांगा? ब्ल्यू पेनाने एरो दाखवतोय आणि ब्ल्यू पेनाने त्याला मी इंडिकेट करतोय, सांगा. 7 + 2 9. ब्ल्यू पेनाने मी जो पार्ट दाखवलाय तो किती असेल? एक दोन जणांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा मला पटकन, किती असेल? व्हेरी गुड अवनी अजिंक्य पाटील, व्हेरी गुड, समजलं, छान. बस 2-4 मुलांमधनं मला समजतंय की अ, समजलंय. किती असणार? 3 सेंटीमीटर. हा स्क्वेअर आहे बाळांनो. स्क्वेअर मध्ये 4 साइड इक्वल असतात. त्याची लेंथ 12 सेंटीमीटर, ब्रीथ 12 सेंटीमीटर आहे. हा स्क्वेअर आहे. तर तुम्ही अगोदर काय करायचं माहितीये? हा इम्टी दिसतोय तुम्हाला, इम्टी मोकळा भाग दिसतोय. आपण काय करूया? स्क्वेअरचा एरिया शोधूया. स्क्वेअरचा एरिया शोधायचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला? लेंथ स्क्वेअर, नाहीतर त्याला लेंथ इंटू लेंथ म्हटलं तरी चालतंय. बाजू गुणिले बाजू. लेंथ किती आहे? 12 सेंटीमीटर इंटू 12 सेंटीमीटर. या शेडेड पोर्शनचा एरिया मिळाला 144 सीएम स्क्वेअर. किती एरिया मिळाला? 144 सीएम स्क्वेअर, स्क्वेअर सेंटीमीटर. पण आपल्याला शेडेडचा शोधायचा. टोटल स्क्वेअरचा मिळाला आपल्याला 144 सगळ्या. जो अनशेडेड आहे, छायांकित न केलेला, नॉन शेडेड, त्याचा एरिया शोधू आपण. काय आहे? नॉन शेडेड लिहितो मी इथे. नॉन शेडेड एरिया, नॉन शेडेड एरिया आहे 6 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर, दॅट इज 18 स्क्वेअर सेंटीमीटर. कशाचा? नॉन शेडेडचा. तुम्हाला शोधायचा कोणाचा आहे? शेडेड पोर्शनचा शोधायचा. मग शेडेड पोर्शनचा शोधत असताना काय करायचं? शेडेड पोर्शनचा शोधत असताना टोटल एरिया मधनं मायनस करायचा नॉन शेडेड 18 सीएम स्क्वेअर. तो मिळतोय आपल्याला 100 स्क्वेअर सेंटीमीटर. अगोदर काय केलं आपण? माहित नसलेला म्हणजे नॉन शेडेड शोधला, टोटल शोधला. अगोदर काय केलं? टोटल 144 आणि नॉन शेडेड 18, तो मायनस केला. शेडेड मिळाला आपल्याला 126 स्क्वेअर सेंटीमीटर.
या प्रॉब्लेम मध्ये गार्डनची लेंथ किती आहे? लेंथ ऑफ गार्डन, लेंथ ऑफ गार्डन आहे 20 मीटर. ओके. गार्डनची ब्रीड्थ किती आहे? ब्रीड्थ ऑफ गार्डन, गार्डनची ब्रीड्थ आहे 15 मीटर. आणि रोड दिलाय आपल्याला, रोड, हे टोटल गार्डन आहे. रोडची विड्थ किती आहे? रोड विड्थ 2 मीटर. हे आपल्याला अगोदर समजलं पाहिजे. गार्डनची लेंथ 20 मीटर, गार्डनची ब्रीड 15 मीटर, रोडची विड्थ 2 मीटर. आता काय करायचं? हॉरिझंटल 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 रोडचा एरिया शोधू आपण. हॉरिझंटल रोड, हॉरिझंटल रोड म्हणजे आडवा रोड. हॉरिझंटल रोडचा एरिया आपल्याला शोधायचा. हॉरिझंटल रोड एरिया आहे 20 मीटर इंटू 2 मीटर. हॉरिझंटल म्हणजे आडवा, आडव्या रोडचा एरिया मिळाला 40 स्क्वेअर मीटर. त्यानंतर व्हर्टिकल रोडचा एरिया आपण शोधूया. व्हर्टिकल म्हणजे उभा, व्हर्टिकल रोड एरिया, व्हर्टिकल रोडचा एरिया आपल्याला शोधायचा. व्हर्टिकल रोडचा एरिया 15 मीटर इंटू 2 मीटर, दॅट इज 30 मीटर स्क्वेअर, स्क्वेअर मीटर. हा झाला व्हर्टिकल रोडचा एरिया. ओके. आता तुम्हाला शोधायचा रोड जो दिलाय, रोड, रोडचा काय शोधायचा? रोडचा एरिया शोधायचा. एरिया ऑफ रोड, हा रोड तुम्हाला एरिया ऑफ रोड 2 मीटर दिसतोय बघा. 2 मीटर इंटू 2 मीटर, दॅट इज 4 स्क्वेअर मीटर. हा झाला रोडचा एरिया. तर टोटल रोड जो आहे यामध्ये, टोटल त्याचा एरिया तुम्हाला शोधायचा. तर हॉरिझंटल, व्हर्टिकल रोड आणि एरिया ऑफ रोड जो विड्थ आहे, जी ती विड्थ आपल्याला काय करायची? या 40 मीटर स्क्वेअर म्हणजे हॉरिझंटल, 30 मीटर स्क्वेअर व्हर्टिकल म्हणजे उभा, आणि त्यातून मायनस करायचा 4 मीटर स्क्वेअर, म्हणजे 70 मीटर स्क्वेअर मधनं मायनस केला आपण 4 मीटर स्क्वेअर, आपल्याला रस्त्याचं, रोडचा एरिया मिळाला 66 मीटर स्क्वेअर. ऑप्शन बी करेक्ट आन्सर. What is the area of the shaded region in the figure below? आपल्याला एक फिगर दिलेली आहे. शेडेड रिजनचा आपल्याला एरिया शोधायचा. रेषा जिथे मारल्या आहे ना, त्या रेषा मारलेल्या भागाचा एरिया शोधायचा. तर आपण अगोदर काय करूया? त्याचे पार्ट्स बनवूया. 1 2 3 किती पार्ट तयार झाले याचे? 1 2 3. आपण यांना नाव देऊया सध्या. फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणूया आपण. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पार्ट, या तिन्ही पार्टचा एरिया शोधायचा आपल्याला. याला आपण फर्स्ट पार्ट म्हणूया. आता काय करायचं? बेसला जो आहे, याला बेस म्हणतोय आपण. बेस 8 सेंटीमीटर त्याची काय आहे? लेंथ 8 सेंटीमीटर लेंथ आहे. आणि ब्रीड किती रे त्याची? फर्स्ट पार्ट जो आपल्याला दिसतोय
फर्स्ट पार्टची लेंथ आहे, इथे मी फर्स्ट पार्ट म्हणतो, फर्स्ट पार्टची लेंथ आहे 8 सेंटीमीटर आणि ब्रीड आहे 2 सेंटीमीटर. तर दोघांचा एरिया झाला 16 सीएम स्क्वेअर फर्स्ट पार्टचा. सेकंड पार्ट बघा आता, सेकंड पार्ट मध्ये 2 सेंटीमीटर त्याची लेंथ आहे आणि 4 सेंटीमीटर त्याची ब्रीड आहे. म्हणजे 4 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर दॅट इज 8 स्क्वेअर सेंटीमीटर सेकंड पार्ट. आता आपण थर्ड पार्ट शोधूया. थर्ड पार्ट तिकडे समोरच आहे बघा, हा थर्ड पार्ट. त्याची लेंथ आहे 2 सेंटीमीटर, त्याची ब्रीड आहे 4 सेंटीमीटर. सेम 4 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर दॅट इज 8 सीएम स्क्वेअर. मग टोटल शेडेड पार्टचा एरिया आपल्याला मिळाला 16 सीएम स्क्वेअर, 8 सीएम स्क्वेअर आणि 8 सीएम स्क्वेअर यांची ऍडिशन केली, ती आली 32 सीएम स्क्वेअर, 32 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन बी करेक्ट आन्सर. अगोदर आपण मेजरमेंट शोधूया. काय शोधूया? मेजरमेंट्स. हे जर 8 सेंटीमीटर आहे, त्याच्या समोर 8 सेंटीमीटर होणार. हा जर 10 सेंटीमीटर आहे, मी ब्ल्यू पेनने त्याला पूर्ण कव्हर करतो. 10 सेंटीमीटर ब्ल्यू पेनने दाखवतो. हा 10 सेंटीमीटर आहे, जे मी ब्ल्यू लाईन दाखवली आहे, सिगमेंट किती आहे? 10 सेंटीमीटर. त्याच्या समोर पण 10 सेंटीमीटरच होणार ना. मग 10 मध्ये हा जर 8 आहे, तर राहिलेला हा 2 सेंटीमीटर होतोय बघा. 8 आणि 2 8 दोघे मिळून 10 झाले. 8च्या समोर 8 आहे. 11 इथे जर 11 आहे, त्याच्या समोर 11 सेंटीमीटर आलं बघा. समोरासमोर बाजू समान असतात. खाली 25 आहे, तर इकडे पण 25 सेंटीमीटर आलंय. आता शोधायचा तुम्हाला एरिया. आता काय शोधायचा? एरिया. फर्स्ट आणि सेकंड. आता फर्स्ट फिगरचा शोधू आपण. याला आपण फर्स्ट म्हणूया आणि ही आहे सेकंड. फर्स्ट पार्ट एरिया. फर्स्ट पार्ट मध्ये कोण कोण आहे? 10 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, ते आलं 250 सीएम स्क्वेअर, स्क्वेअर सेंटीमीटर. सेकंड पार्टचं शोधू आपण आता. सेकंड पार्ट मध्ये कोण आहे? 11 आणि 8. 11 सीएम इंटू 8 सीएम दॅट इज 88 सीएम स्क्वेअर. तुम्हाला टोटल पोर्शनचा एरिया शोधायचा, पूर्ण आकृतीचा. मग तो किती आला? 250 सीएम स्क्वेअर प्लस 88 सीएम स्क्वेअर. दोघांची ऍडिशन केली, 338 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शन नाहीये इथे, आन्सर हे आलंय आपलं 338. हा आहे फर्स्ट, हा आहे सेकंड, हा आहे थर्ड पार्ट. आता बघा, हे जर 5 सेंटीमीटर असेल, हा पार्ट किती? 5. तर सेकंड पार्ट मध्ये हा 1 सेंटीमीटर आहे, हा इकडे 1 सेंटीमीटर आहे, हा 3 सेंटीमीटर, समोरचा 3 सेंटीमीटर, हा 1 सेंटीमीटर. इथे जर 5 आहे, तर इकडे समोर पण 5 होणार, 5 सेंटीमीटर. आपण फर्स्ट पार्ट ची एरिया शोधू. फर्स्ट पार्ट एरिया 5 सेंटीमीटर इंटू 1 सेंटीमीटर किती आला? 5 सीएम स्क्वेअर. सेकंड पार्ट एरिया शोधू आपण. सेकंड पार्ट मध्ये कोण कोण आहे? 3 सेंटीमीटर
इंटू 1 सेंटीमीटर 3 cm स्क्वेअर. थर्ड पार्ट मध्ये कोण आहे? सेम 3 सेंटीमीटर इंटू 1 सेंटीमीटर दॅट इज 3 cm स्क्वेअर. यांची ऍडिशन करा. 5 cm स्क्वेअर, 3 cm स्क्वेअर, 3 cm स्क्वेअर, हे झाले 11 cm स्क्वेअर. ऑप्शन ए करेक्ट आन्सर.